हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. याच्या अगोदर एका लेक्चरमध्ये आपण इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर विषयी डिस्कशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण समजावून घेतलं होतं की कशा पद्धतीनं सौदी अरेबिया असू द्या, UAE असू द्या, यांचे संबंध इस्रायल सोबत चांगले होत आहेत. अब्राहम अकॉर्ड विषयी वगैरे आपण त्याच्यामध्ये बोललो होतो आणि त्यांचे संबंध चांगले झाले तरच हा जो कॉरिडॉर आहे तो बनवणं शक्य आहे. आणि त्याच्यामध्ये USA जो आहे, जो की मध्यस्थी करत होता, अब्राहम अकॉर्ड वगैरे झाला होता ट्रम्पच्या कालावधीमध्ये आपण बघितलं होतं. तो अब्राहम अकॉर्ड कशासाठी झाला होता, तर अरेबियन कंट्रीज म्हणजे सौदी अरेबिया वगैरे यांच्यामध्ये आणि इस्रायलमध्ये एक कॉपरेटिव्ह रिलेशन डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं होतं. ते कॉपरेटिव्ह रिलेशन डेव्हलप झाले, कॉपरेशनचे रिलेशन डेव्हलप झाले तरच हा कॉरिडॉर सत्यात उतरणं शक्य होतं. आणि त्याच्यामध्ये USAने यशस्वी पद्धतीनं तो अब्राहम अकॉर्ड वगैरे केला. अरेबियन कंट्री आणि इस्रायलमध्ये कॉपरेशन संबंध डेव्हलप केले. म्हणजे आतापर्यंत जे काही एनिमिटीची भावना होती ती दूर करून एकमेकांच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी, एकमेकांच्या देशांचा विकास करण्यासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे हे त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये USA यशस्वी झाला होता. आणि त्यानंतरच मग इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो G20 मध्ये आत्ता जी इंडियाची प्रेसिडेन्सी सुरू आहे त्याच्यामध्ये त्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि येणाऱ्या 60 दिवसांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे हे डिक्लेअर करण्यात आलं. पण आता हे सगळं आपण तिथं बघितलं होतं आणि त्याचे बाकीचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याचा परिणाम कसा पॉझिटिव्ह इंडियाच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कशन केलं होतं. आता त्यानंतर काय होतं, तर त्यानंतर इस्रायलमध्ये अचानक हमास जे आहे ते गाझा स्ट्रीपमधून इस्रायलमध्ये अटॅक. आता इस्रायलची जर हिस्ट्री आपण बघितली तर या लेक्चरमध्ये इस्रायलच्या वास्तवामध्ये मी कालच तुम्हाला हे लेक्चर दिलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. ते ऑटोमन एम्पायर पासून ते मग परत इस्रायल हा देश अस्तित्वात येईपर्यंत कसा पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट वारंवार सुरू असतो आणि त्याच्यामध्ये इस्रायल कसा यशस्वी आतापर्यंत होत आलेला आहे हे या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. आणि त्या लेक्चरची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय समजावून घ्यायचं आहे, तर या लेक्चरमध्ये आता याचं सगळ्यात महत्वाचं एक वास्तव काय की इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन इस्रायल परत एकदा एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं, युद्ध सुरू होणं आणि त्याच्यामध्ये व्हायरल क्लिप वगैरे आपण बघतोय, त्याच्यामध्ये डिस्टर्बिंग क्लिप्स वगैरे बाहेर येत आहेत व्हिडिओच्या, कसे सामान्य नागरिक वगैरे मारले जात आहेत, लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये मारले जात आहेत, हे आपण सगळं बघतोय. आणि याच्यामध्ये मग जगभरातून वेगवेगळ्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपण वेगवेगळ्या देशांच्या आपण बघतोयच. तर याच्यामध्ये जे अरेबियन कंट्रीज आहेत ना त्या बऱ्यापैकी आतापर्यंत सपोर्ट कुणाला करत आलेले, तर त्या पॅलेस्टाईनला सपोर्ट करत आलेले, म्हणजे विरोध कुणाला करत आलेले, इस्रायलला विरोध करत आलेले. आणि जर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अस्तित्वात यायचा असेल तर इस्रायल आणि अरेबियन कंट्रीचे संबंध चांगले असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता परत आता संबंध अब्राहम अकॉर्ड नंतर वगैरे आपण काय बघितले, संबंध यांचे बऱ्यापैकी चांगले झाले होते, म्हणजे होत होते. तोपर्यंत काय आता होतंय, तर तोपर्यंत काय होतंय की लगेच इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतं. मग आता अरेबियन कंट्रींना स्टँड घ्यावं लागणारच आहे ना. आतापर्यंत अरेबियन कंट्रीनी स्टँड कोणाच्या बाजूने घेतलेला आहे, पॅलेस्टाईन लोकांच्या बाजूने घेतलेला आहे, पॅलेस्टाईन कंट्रीच्या बाजूने घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जर अरेबियन कंट्री आणि इस्रायलचे संबंध परत एकदा बिघडले तर मग हा जो प्रकल्प आहे किंवा हा जो कॉरिडॉर आहे त्याची डेव्हलपमेंट थांबू शकते किंवा तो जो बनवण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया रखडली जाऊ शकते. मग याच्यावरती या गोष्टीचा काय परिणाम होणार, कोणत्या गोष्टीचा, तर जे इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध चालू आहे, हमास नावाची संघटना जी आहे, टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, ती अटॅक करते इस्रायलच्या सामान्य नागरिकांवरती आणि मग इस्रायल काउंटर अटॅक करतोय. त्याच्यामध्ये पॅलेस्टायनियन पण सामान्य नागरिक मारले जात आहेत आणि इस्रायली पण सामान्य नागरिक मारले जातात दोघांच्या अटॅकमध्ये. मग त्याच्यामध्ये जर इस्रायलचे आणि अरेबियन कंट्रींचे संबंध खराब झाले तर मग इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरवरती काय परिणाम होणार, काय निगेटिव्ह परिणाम होणार किंवा तो कसा रखडला जाऊ शकतोय हे या लेक्चरमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला जो इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर समजून घ्यायला लागेल. ते वेगळ्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं तरी पण इथे एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तर मी पुढे काय बोलतोय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आता हे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ना, तो G20 मध्ये मांडला गेला. येणाऱ्या 60 दिवसांमध्ये मग आता याची जी आहे ती अंमलबजावणी सुरू होणार आहे हे पण त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. तर हा जो कॉरिडॉर आहे तो जोडला जातोय कुणाला कुणाला, तर त्याच्यामध्ये इंडियापासून जर सुरुवात याची म्हटलं आपण
तर इंडियापासून समुद्र मार्ग्या UAE मध्ये तो कनेक्ट होतोय. तर UAE मधून सौदी अरेबियामधून तो जोडला जातोय जॉर्डन आणि इस्रायलला. आता हे जे जॉर्डन पर्यंत आपण बघितलं तर हे रेल लाईन जे आहे ते टाकण्याचं यांचं योजना आहे. म्हणजे रोड मार्ग वगैरे रेल्वे मार्फत तो जोडला जाणार आहे. त्यानंतर तो जॉर्डनला कनेक्ट होतोय, जॉर्डन मधून इस्रायलला कनेक्ट होतोय, इस्रायल मधून परत मग हा मेडिटरेनियन सी मधून परत फ्रान्सला वगैरे इकडे इटलीला वगैरे कनेक्ट होतं. हा आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आता याच्यामुळं फायदा काय होणार आहे, तर याच्यामुळं 40% जो ट्रेड आहे तो फास्टर होणार आहे, असं युरोपियन युनियनचे जे सेक्रेटरी आले होते त्यांनी सांगितलेलं आपल्याला. म्हणजे इंडियाचा जो ट्रेड आहे तो खऱ्या अर्थानं आता ज्या वेगानं ट्रेड सुरू आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू आहे, त्याच्यामध्ये 40% वेग, त्याचा जो वेग आहे तो वाढणार आहे. म्हणजेच काय, आता व्यापार जर फास्ट पद्धतीने होत असेल तर अर्थव्यवस्थेला फायदा सुद्धा त्याच फास्ट पद्धतीने होणार आहे. हे तर आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे, तर इथं तुम्ही बघू शकता इथं कनेक्ट कोण कोणाला होतंय. तर इथं इंडिया कनेक्ट होतोय, युरोपियन कंट्रीज कनेक्ट होत आहेत, हे आपल्याला सगळं दिसतंय. पण मिडल ईस्ट कंट्री ज्याला आपण म्हणतो त्या ह्या मिडल ईस्ट कंट्रीज आहेत. हा जो एरिया आहे तो मिडल ईस्ट कंट्रीजा म्हणून ओळखला जातो. आता वेस्टर्न कंट्री जे आहेत ना त्यांच्या ईस्टला हे पडतं म्हणून याला मिडल ईस्ट म्हणतात. तसं आपण याला मिडल वेस्ट म्हणायला पाहिजे. पण ठीक आहे, इट्स ओके, त्याच्या त्या म्हणजे डिबेटमध्ये जायचं आपल्याला काही गरज नाही. हे जे मिडल ईस्टचा पार्ट आहे ना, तिथं आपण बघतोय की इथं इस्रायल नावाची कंट्री आहे. ते इस्रायल नावाच्या कंट्रीचे ना जॉर्डन सोबत कधी चांगले संबंध राहिलेले आहेत, ना अरेबियन कंट्री सोबत चांगले संबंध राहिलेले आहेत. आणि असं का झालेलं आहे, तर ह्या अरेबियन कंट्री जे आहेत, मग त्याच्यामध्ये जॉर्डन घ्या, इराक घ्या, त्याच्यामध्ये इराण सुद्धा घ्या, मग ते शिया कंट्री असली तरी चालेल आपल्याला. इराण सुद्धा घ्या, वर लेबनॉन घ्या, इकडे इजिप्त घ्या, सौदी अरेबिया, UAE, ह्या कंट्री ज्या आहेत ना त्या इस्रायलला कंट्रीचा दर्जाच देत नव्हत्या आतापर्यंत. म्हणजे त्यांना देश सुद्धा मानत नव्हत्या. यांची आयडिओलॉजी काय आहे की तो सगळा भूखंड जो आहे तो पॅलेस्टायनियन होता आणि त्याच्यावरती ज्यू लोकांनी कब्जा केलेला आहे आणि त्याला मग युनायटेड नेशनचा फाळणीचा प्लॅन ते मानतात आणि त्याला मग स्वतःचा देश डिक्लेअर केला असंच मानत होत्या. म्हणजेच काय, तर यांची जी दुश्मनी आहे ती इथपर्यंत होती की पॅलेस्टायनियन लोकांचा भूखंड हडपणारी कोणती जमात असेल तर ती ज्यू आहे, ती ज्यू लोक आहेत, ती यहुदी लोक आहेत असं मानत होते. म्हणजे इस्रायलला हे देशाचा दर्जा देऊच इच्छित नव्हते. पण कालांतराने यांचं मत परिवर्तन होत गेलं, कालांतराने यांची मतं बदलत गेली. ती का बदलत गेली, तर यांना कळून चुकले अरेबियन कंट्रीला की युद्धामध्ये काय राहिलेलं नाहीये, युद्धामध्ये कोणत्याच कंट्रीचा विकास होत नाही. म्हणजे इथं आपल्याला सामंजस्यानं निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं आहे, खूप शांततेत निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं आहे. यांना कळून चुकलं आणि त्यानंतर इस्रायलचे आणि अरेबियन कंट्रीचे संबंध जे आहे ते बऱ्यापैकी सुधारत चाललेले आपल्याला पाहावयास मिळायला लागले होते. पण तरी सुद्धा अरेबियन कंट्री जे आहे त्या सपोर्ट कुणाला करत होत्या, पॅलेस्टायनियन लोकांनाच करत होत्या, पॅलेस्टाईन कंट्रीलाच करत होत्या. मग जर इस्रायलच्या डिटेलमध्ये आपण बघितलं, ते कालच्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलं तुम्हाला की त्यांचं डिवायडेशन कशा पद्धतीने. म्हणजे पॅलेस्टायनियन लोकांना तुम्ही सपोर्ट करताय याचा अर्थ विरोध कोणाला करताय, ऑब्व्हियसली इस्रायलला विरोध करताय. पण तरी सुद्धा डायरेक्ट कुठे इन्व्हॉल्वमेंट अरेबियन कंट्री घेत नव्हत्या. कारण का, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा ते प्रकरण येऊ शकतं. त्यांच्या देशावरती उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर डायरेक्ट त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागू शकते. आणि युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली कंट्री कधीही विकास करू शकत नाही, उलट 10 ते 15 वर्ष ती पाठीमागे जाते, आणखी तिथून परत सुरुवात करायला लागते त्या कंट्री. त्यामुळे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट यांनी बंद केली होती, परंतु इनडायरेक्टली पॅलेस्टायनियन लोकांना सपोर्ट यांनी करणं चालूच ठेवलं होतं. आता त्याच्यानंतर इथं युएसएला काय लक्षात येतं की इथं युएसएला लक्षात हे येते की या एरियामध्ये, आता या एरियामध्ये ना अफगाणिस्तानमधून जो युएसएनं वापस घेतलं 2020 मध्ये, आपण 21 मध्ये बघितलं की अफगाणिस्तानमध्ये जो मिलिटरी प्रेझेन्स होता युएसएचा तो युएसएनं काढून घेतला. तर त्याच्यामुळं काय झालं, तर या एरियामध्ये इथंच कुठंतरी अफगाणिस्तान आहे, म्हणजे या एरियामध्ये जो युएसएचा इन्फ्लुअन्स होता तो इन्फ्लुअन्स जगाला काय वाटलं, तो कमी झालेला आहे. त्यामुळे युएसएला परत काय वाटलं की इथं आपला इन्फ्लुअन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते युएसएला प्रकर्षानं का वाटायला लागलं, कारण का, तर इथं जो डायरेक्ट इन्फ्लुअन्स युएसएचा होता, मिलिटरीचा वगैरे होता, तो मिलिटरी अफगाणिस्तानमधून काढून घेतल्यामुळं चायनाला ही एक पोकळी निर्माण झाली. म्हणजे चायनाला संधी निर्माण झाली कशाची, तर चायना इथं स्वतःचा हस्तक्षेप, स्वतःचा प्रभाव वाढवायला लागला. आणि युएसएला आणि सगळ्या जगाला दिसतंयच. आणि ऑब्व्हियसली युएसए हे होऊ देणार आहे का,
तर ऑब्व्हियसली नाही होऊ देणार आहे. त्यामुळं युएसएनं काय केलं तर स्वतःचा प्रभाव जो आहे तो पुन्हा एकदा दाखवायला या एरियामध्ये सुरुवात केलं. आणि त्याचं जे फळ आहे त्याचं फळ हे आहे म्हणजेच काय, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि याला सपोर्ट करणारा युएसए आहे. तर याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट बघा, याच्यामध्ये युएसए कुठंच नाहीये. इथं कुठं दिसतंय तुम्हाला युएसए कनेक्टेड आहे वगैरे? कुठंच दिसत नाहीये. मग इथं सरळ सरळ एक सामान्य जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं वाटू शकतं की याच्यामध्ये युएसएचा काय फायदा आहे, युएसए काय या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करतोय. आणि युएसए एवढा सपोर्ट करतोय की ही गोष्ट प्रत्यक्षात यावी, म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रत्यक्षात यावा. याच्यासाठी युएसएला माहिती होतं की अरेबियन कंट्री आणि इस्रायल यांच्यामध्ये एक टायअप करणं खूप जास्त गरजेचं आहे, यांच्यामध्ये सहकार्याचे संबंध डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून ट्रम्पचा कालावधी आठवा तुम्ही, त्यांनी काय केलं तर अब्राहम अकॉर्ड साईन केला. तर अब्राहम अकॉर्डच्या अंतर्गत काय झालं तर अरेबियन कंट्री मध्ये त्याच्यामध्ये सौदी अरेबिया वगैरे असू दे, यांनी काय केलं इस्रायल सोबत एक टायअप केला सहकार्याचा, की बाबा युद्धजन्य परिस्थिती त्याच्यामुळे शक्य म्हणजे फिक्स झालं की बाबा युद्धजन्य परिस्थिती कधी निर्माण या दोघांमध्ये होणार नाही, म्हणजे सहकार्याचे संबंध राहतील. म्हणजे या अब्राहम अकॉर्ड आपल्याला हे सुद्धा इनडायरेक्टली सांगतोय की अरेबियन कंट्रीनी इस्रायलला कंट्री म्हणून तर मान्य केलं, राईट. आणि त्याच्यामुळं काय झालं तर त्याच्यामुळं अब्राहम अकॉर्ड झाला, म्हणजेच काय झालं तर अरेबियन कंट्रींनी सुद्धा मान्य केलं की इस्रायल ही कंट्री आणि त्यांच्यामध्ये आमचे सहकार्य संबंध जर आम्हाला गरज पडली डेव्हलप करायचे तर आम्ही करायला तयार आहोत. हे झालं. त्यानंतर लगेच आपल्याला काय पाहाव्यास मिळतंय, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. कारण का तर अरेबियन कंट्री सौदी अरेबियामधून जॉर्डनला तुम्ही जाताय, जॉर्डनमधून तुम्ही इस्रायलला जाते, जॉर्डनच्या आणि इस्रायल सौदी अरेबियाचे आणि जॉर्डनचे हे संबंध जर इस्रायल सोबत चांगले नसतील तर हे कनेक्टिव्हिटी शक्य आहे का हो? तर ऑब्व्हियसली शक्य नाहीये. म्हणून हा अब्राहम अकॉर्ड केला गेला. अब्राहम अकॉर्ड झाल्या लगेच ही सगळं G20 मध्ये आता मांडलं जातं आणि ते प्रत्यक्षामध्ये यायला सुरुवात होते. हे का होतं तर अब्राहम अकॉर्डमध्ये. हे कुणी केलं मग? हे केलं युएसए. आणि बाकी सुद्धा गोष्टींमध्ये युएसए या गोष्टीला खूप जास्त सपोर्ट करतोय. म्हणजे युएसए इथं डायरेक्ट युएसएचा बेनिफिट नसला तरी सुद्धा इनडायरेक्ट युएसएचा बेनिफिट काय आहे तर युएसए इथं दाखवतोय जगाला की माझा जरी डायरेक्ट प्रेझेंट तिथं नसला, अफगाणिस्तानमध्ये माझी मिलिटरी जरी वापस मी घेतलेली असली तरी सुद्धा माझा प्रभाव तिथं आहे, माझा इन्फ्लुअन्स तिथं आहे, तिथल्या कंट्री अजून सुद्धा माझं ऐकतात. हे कुणाला दाखवायचं, विशेष करून हे चायनाला दाखवायचं. आणि हे या खरं तर प्रोजेक्ट अंतर्गत चायनाला युएसएनं दाखवलं. तर इथपर्यंत काय, इथपर्यंत अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण इथपर्यंत कहाणी संपत नाही, कहाणी इथून पुढे आता सुरुवात होते. आता हे कॉरिडॉरची वगैरे घोषणा होते, त्याच्यावरती मग डिस्कशन वगैरे होतं, त्याच्यामध्ये मग कसा इंडियाला फायदा होईल, कसा मिडल ईस्ट कंट्रींना फायदा होईल, कसा युरोपला फायदा होईल, कनेक्टिव्हिटी कशी वाढेल, आणि याच्यामध्ये इंडियाचा सुद्धा खूप जास्त फायदा आहे. जसं की तुम्हाला थोडा वेळ घेऊन मी दाखवतो ती गोष्ट. आता आतापर्यंत जे आपण जर बघितलं ना तर आतापर्यंत आपल्याला व्यापार जो आहे ना तो आता ब्रिटिश कालावधी मग त्याच्या अगोदर वगैरे आपण गेलो ना, ते वास्को द गामा वगैरे त्यावेळेस आपण गेलो ना, तर आपल्याला जर युरोपियन कंट्रीना कनेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला आफ्रिका खंडाला वळसा घालून मग ते युरोपियन कंट्री बाकी तिकडे जाता येत होतं. म्हणजे किती मोठा मार्ग होता. त्यानंतर मग सुएज कॅनल मोकळा झाला, ओपन झाला, म्हणजे आपल्याला इथं रेड सी वगैरे पार करून आपल्याला इथं सुएज कॅनल मधून आपल्याला जाता यायला लागलं, कुठं मेडिटरेनियन सी मध्ये, आणि तिथून परत म्हणजे आफ्रिकन कंट्रीना पण आपण कनेक्ट व्हायला लागलो आणि युरोपियन कंट्रीना पण आपण कनेक्ट व्हायला लागलो. हे सुएज कॅनल झालं. म्हणजेच काय तर आपल्याला जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ते खूप जवळ, म्हणजे व्यापार खूप जवळ, कनेक्टिव्हिटी खूप लवकर झाली आपली बाकी कंट्रीसोबत. आता त्याच्यामध्ये सुद्धा ऍडव्हान्स काय झालं तर त्याच्यामध्ये ऍडव्हान्स म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. तो बघा आता सुएज कॅनलपेक्षा जवळ आपल्याला ते पडणार आहे. इथं आपण युएई मध्ये जातोय, सौदी अरेबियामध्ये जातोय, जॉर्डन मध्ये जातोय, इस्रायलमध्ये जातोय आणि लगेच मेडिटरेनियन सी मध्ये एंटर करतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय तर सुएज कॅनल एक छोटीशी स्ट्रीप आहे, एक छोटासा पार्ट आहे. मग जर जास्त जर जहाज वगैरे तिथे गेल्या तर तिथे ट्रॅफिक जाम सुद्धा अनेक वेळा झालेले आहे. त्यामुळे व्यापाराला डिले होतोय, इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये डिले होतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुद्धा हे जे आहे मिडल ईस्ट, जे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो फायद्याचा ठरणार, आणि विशेष करून इंडियाला तर फायद्याचा ठरणार आहे. हे तुम्हाला हे मॅपमध्ये मी जे काही समजावून सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. तर मला तुम्हाला इथे हे समजवायचं आहे की हे सगळं ठीक आहे, आता सगळ्यांनी वाहवा केली, सगळ्यांना फायदा होणार, मिडल ईस्ट कंट्रींना फायदा होणार, इंडियाला फायदा होणार, युरोपियन कंट्रींना फायदा होणार. पण तोपर्यंत काय झालं
पॅलेस्टाईन इस्रायल परत एकदा युद्ध सुरू झालं आणि याच्यामध्ये एक महत्वाची घटना घडत होती. आता इथं जर आपण बघितलं तर इथं इराण आहे कुठं, तर या ठिकाणी इराण आहे. तर याच्यामध्ये इराण आणि अरेबियन कंट्रीचे संबंध बघितले ना तर ते सुद्धा खूप जास्त वाईट संबंध आहे, जवळजवळ एनिमीचे संबंध आहेत. आणि त्याला एकच कारण आहे, जे इराण आहे ते शिया बहुल कंट्री आहे आणि अरेबियन कंट्री जर आपण बघितले तर बऱ्यापैकी ते सुन्नी बहुल कंट्रीज आहेत. तर इस्लाममध्ये सुद्धा शिया मुस्लिम वेगळे आहेत आणि सुन्नी मुस्लिम वेगळे आहेत. हे तो एक वेगळाच पहिल्यापासून चालत आलेला वाद आहे, पहिल्यापासून चालत आलेलं त्यांच्यामध्ये युद्ध आहे. आणि त्याच्यामुळं इराणचे आणि अरेबियन कंट्रीचे संबंध खूप वाईट आहेत असं आपण आतापर्यंत बघत आलेलो. तर याच्यामध्ये इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये जर बघितलं तर इराणला कन्सिडर केलं गेलंय का? ऑब्व्हियसली केलं गेलं नाहीये. म्हणजेच या एरियामध्ये दुसरी एक घटना काय घडत आहे, इराणला एकटं पाडलं जातं. आणि इथं काय होतंय तर सौदी अरेबिया जो आहे तो या एरियामध्ये लीडर म्हणून वर येतोय. कुठल्या एरियामध्ये? मिडल ईस्ट एरियामध्ये, मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये. पण इराणला इथला लीडर व्हायचा. आतापर्यंत इराणनं तसेच प्रयत्न केलेत की मी कसा लीडर या मिडल ईस्ट कंट्रीचा होईल. आणि सौदी अरेबिया सुद्धा तसंच करत आलेला. दोघांमध्ये तो वेगळा टसल आहे कोण लीडर होणार. आणि त्याच्यामध्ये सौदी अरेबिया जरा यशस्वी होताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल काय तर हा कॉरिडॉर आहे. मग इराण इथं शांत बसणार आहे का? ऑब्व्हियसली बसणार नाही. मग इथं आता काय म्हणलं जाते, जे पॅलेस्टानियन आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे ते पॅलेस्टानियनला मग आर्थिक मदत करणं असू द्या, शस्त्रास्त्र पुरवणं असू द्या, बाकी काय मदत करणं असू द्या, ते इराण करतंय असं इराणवरती आरोप लागतायत. आणि त्यानंतर आता या युद्धानंतर आता 2 दिवसात जे इराणचे स्टेटमेंट निघून येत आहेत ना त्याच्यावरून सुद्धा सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय तर इराण उघड उघड आता पॅलेस्टायनियन लोकांना मदत करतोय. हमास संघटनेला, ज्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानण्यात येतं, त्यांना मदत करतोय. म्हणजेच काय तर इराण सुद्धा इथं दाखवते का मला जरी एकटं पाडलं तर मी काही सहजासहजी होऊ देणार नाही, मी काहीतरी करणारच आहे. आणि ते इराणनं बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहावंच मिळतं. कसं केलं त्यांनी तर पॅलेस्टायनियन लोकांना उकसवलं की बाबा तुम्ही करा हमला, पॅलेस्टाईन कंट्री तुमची, तुम्ही शांत कसं काय बसू शकताय. झालं. मग आम लोक जे आहे, सिव्हिलियन नागरिक जे आहे ते तिथं मारले जायला लागले. मग याच्यामध्ये हे जे इराणचं पॉलिटिक्स जे नवीन आता सुरू झालेलं आहे ना, नवीन म्हणता येणार नाही पण आता एक एक्स्ट्रीम कंडिशन त्यांनी करून ठेवलेली आहे त्या एरियामध्ये, ती आपल्याला समजायला पाहिजे या एरियामध्ये. कारण इराणला तुम्ही जर या एरियामध्ये एकटं पाडत असाल तर इराण शांत बसणार नाही. मग आता इथं प्रॉब्लेम काय आहे तर इराण आणि सौदी अरेबियामध्ये जरी संबंध चांगले नसले, एनिमीचे संबंध असले, दोघांमध्ये बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण संबंध नसले, खूप वाईट संबंध असले, तरी सुद्धा दोन्ही कंट्री सपोर्ट कुणाला करतायत? इराण आणि अरेबियन कंट्रीज त्या सपोर्ट करतायत पॅलेस्टायनियन लोकांना. पण इथं सरळ सरळ काय दिसतंय तर इराण पॉलिटिक्स करतोय. मग इथं अवघड कुणासाठी झालंय तर अरेबियन कंट्री आता काय करताय हे अवघड झाले. आणि अरेबियन कंट्री आता सौदी अरेबियाचे प्रिन्स वगैरे आहेत, युएचे प्रिन्स वगैरे आहेत, त्यांनी काय सांगितलंय की कुठलाही सामान्य नागरिक असू दे त्याच्यावरती अन्याय अत्याचार होता कामा नयेत. आणि विशेष करून त्यांनी पॅलेस्टायनियन जे सामान्य नागरिक आहेत ना त्यांच्या बरोबर आम्ही आहोत असं सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे. अशा पद्धतीने सुद्धा ट्विट केलेलं आहे, आपण ते बघितलेलं आहे. म्हणजे दोन्ही कंट्री परत कोणाकडून उभा राहत आहेत? पॅलेस्टायनियन नागरिकांकडून उभा राहत आहेत, पॅलेस्टायनियन कडून उभा राहत आहेत. परंतु अरेबियन कंट्रीना हे सुद्धा आता माहिती आहे की जर आपण इस्रायल सोबतचे संबंध परत बिघडवले तर आपल्यालाच त्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे अरेबियन कंट्री जे आहेत ना ते आता कट्टरवादी भूमिका घेत नाहीत की डायरेक्ट इस्रायललाच अटॅकची धमकी दिली किंवा इस्रायलच कसा चुकीचा आहे हे सांगायला सुरुवात केली, हे सुरू केलेलं नाही. म्हणजेच काय तर जे होतंय त्याच्यावरती कमेंट तर अरेबियन कंट्री करतायत, परंतु सांभाळून कमेंट करतायत. सांभाळून का करतायत? कारण हा कॉरिडॉर सुद्धा होऊ द्यायचा आहे. त्यांचे जे इस्रायल सोबतचे संबंध आहेत ते सुद्धा त्यांना टिकवायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचे, आणखी चांगले करायचे, हे याच्यातून आपल्याला दिसतंय. म्हणजे आता पॉलिटिक्स जे चालू आहे ते पॉलिटिक्स इराणमध्ये आणि अरेबियन कंट्रीजमध्ये वर्चस्वाची लढाई आहे हे आपल्याला समजायला पाहिजे या गोष्टीतून. आता प्रॉब्लेम काय झालाय की जे इस्रायलमध्ये चाललेलं आहे, इस्रायल पॅलेस्टाईन लोकांमध्ये जे काय कॉन्फ्लिक्ट चाललंय त्यांच्याकडे सगळ्याच्या नजर आहेत, परंतु त्याचा जो खरं तर ग्राउंड रियालिटी त्याची आहे ती ग्राउंड रियालिटी ही आहे की इथं मिडल ईस्टमध्ये जी वर्चस्वाची लढाई चालू आहे ना त्याचा परिणाम म्हणजे ते इस्रायलमध्ये जे घडतंय ती आहे, इस्रायल पॅलेस्टाईन वॉर आहे. हे आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर अरेबियन कंट्रींनी कट्टरवादी भूमिका घेतली की नाही बाबा आम्ही पॅलेस्टाईन सोबतच खडाय आणि वेळ आली तरी यांच्या बाजूने लढेन सुद्धा आम्ही, अशा पद्धतीची म्हणजे ही मूर्खपणाचीच भूमिका असू शकते. पण जर घेतली तर अडथळा निर्माण होऊ शकतोय इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये. पण तशी म्हणजे 99%
हे आपल्याला समोरच दिसतंय. कारण प्रत्येक कंट्रीला हे कळून चुकलंय, हे दुसऱ्या महायुद्धापासूनच कळायला सुरुवात झाली होती की युद्ध हे कोणत्याच गोष्टीचं सोल्युशन नाही. शांततेच्या मार्गाने सोल्युशन काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन आहे आणि तेच परमनंट सोल्युशन असू शकतं. हे सगळ्यांना सेकंड वर्ल्ड वॉर नंतरच कळायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मग रशिया युक्रेन बघितल्यावर तर आता सगळ्यांना ते फिक्स झालेले. त्यामुळं बऱ्यापैकी ह्या ज्या अरेबियन कंट्रीज आहेत त्या बाकी गोष्टीला किंमत देण्यापेक्षा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला, आपल्या देशांच्या नागरिकाला किंमत द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इस्रायल सोबत संबंध चांगले करणं, यांना माहिती आहे की इस्रायल सोबत संबंध चांगले जर आपण केले तर ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलेलं आहे आणि आपल्या देशाच्या नागरिकांसाठी सुद्धा चांगलं आहे. आणि त्यामुळं ते खरं तर म्हणजे त्याच्यावरतीच ठाम राहतील. हा, ते पॅलेस्टाईन नागरिकांची बाजू घेतील, बाजू मांडतील, पण कट्टरवादी भूमिका घेणार नाही. पण जर घेतली तर मग हा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर परत एकदा रखडू शकतो. आणि दुसरं हे कॉरिडॉर काय आहे तर दुसरा हा कॉरिडॉर जे चायनाचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे ना, त्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला सुद्धा चॅलेंज मानलं जाते. त्याची सुद्धा क्रेडिबिलिटी याच्यामुळे कमी होते बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हची. मग आता ती क्रेडिबिलिटी कमी होणं हे चायनाला खरं तर मान्य आहे का हो? तर ऑब्व्हियसली नाहीये. म्हणजे चायना जर उद्या काय करायचं झालं तर तो इराणच्या बाजूने करणार आहे, तो पॅलेस्टायनियन लोकांच्या बाजूने करणार आहे. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. आता चायनाची भूमिका बघितली तर ती इस्रायलच्या बाजूनच आहे. जशी इंडियाची इस्रायलच्या बाजूने भूमिका आहे तशी चायनाची सुद्धा इस्रायलच्या बाजूनच भूमिका आहे. परंतु इंटरनल पॉलिटिक्स जे आहे ते बिटवीन द लाईन आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं ग्राउंड रियालिटी काय. तर ही नेमकी ग्राउंड रियालिटी तिथली जी की आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तोच या लेक्चरचा उद्देश होता की ही जी रियालिटी आहे ती तुम्हाला समजावून सांगणं. कारण हे पॉलिटिक्स समजलं की मिडल ईस्ट पॉलिटिक्स बऱ्यापैकी आपल्याला समजायला सुरुवात होते. मग याने जर अरेबियन कंट्रीने जर हुशारीने भूमिका नाही घेतली तर अडथळा निर्माण होण्याचे चान्सेस आहेत या इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये. नसेल तर हा इकॉनॉमिक कॉरिडॉर जसं ठरलेलं आहे तसंच त्याच्यामध्ये होताना आपल्याला पाहावंच मिळेल. अशाही चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.